तुम्ही कधी फ्रीजमध्ये व्हॅसलीन ठेवला आहे का? नसेल ठेवला तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की ठेवणार आहात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला असं नक्की एक प्रश्न पडला असेल की व्हॅसलीनचा आणि फ्रीजचा काय बरं संबंध, आणि आम्ही तर याआधी कधीच ऐकलं नाही आहे. चला तेच मी सांगणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण काय करणार आहोत की फ्रीज हे साफ करणार आहोत. फ्रीज कशा पद्धतीने साफ करू शकता ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला फ्रीज साफ करण्याच्या आधी त्याचं बटन बंद करून पिन काढून ठेवायची आहे आणि 1 तास अगोदरच, म्हणजे साफ करायच्या 1 तास अगोदर बंद करा, म्हणजे फ्रीजचं टेम्परेचर हे पूर्ण नॉर्मल होईल. आता त्यामध्ये जेही तुम्ही सामान वगैरे ठेवलेलं आहे ते सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे. आता फ्रीज हा तुम्हाला डीप क्लीन कधी करायचा? 3 महिन्यातून एकदा तुम्हाला फ्रीज नेहमी हा डीप क्लीन करायचा. कशा पद्धतीने डीप क्लीन करायचा तेच आज मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही महिन्याला कशी फ्रीजची साफसफाई करू शकता ते मी तुम्हाला कधीतरी नक्की शेअर करेल. पण तुम्हाला डीप क्लीन करायचं असेल 3 महिन्यातनं, तर आता 3 महिने झालेले आहेत आणि 3 महिन्यातनं एकदा मी नक्की फ्रीज जे आहे ते डीप क्लीन करते. सो तुम्हाला काय करायचं आहे की त्यामध्ये जेही सामान आहे ते काढून घ्यायचं आहे. पण फ्रीज साफ करण्याच्या 1 तास अगोदर तुम्हाला फ्रीज बंद करायचा आहे, म्हणजे तो पूर्ण नॉर्मल टेम्परेचरवरती येईल. आता बघा, अगदी महिन्याची जी साफसफाई असते ती सुद्धा माझी झालेली नाही आहे. त्यामुळे फ्रीज जो आहे तो अगदी खूप अस्तव्यस्त झालेला आहे आणि असं खूप त्यामध्ये जे आहे वस्तू दिसत आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित ऑर्गनाईजसुद्धा करायचं आहे आणि डीप क्लीनही केलं नव्हतं, त्यामुळे साफसफाईसुद्धा करायची आहे. आणि मी कोणकोणत्या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करते जेणेकरून माझा फ्रीज जो आहे तो लवकर घाण होत नाही, तेही मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा, आपण पूर्ण सामान काढून घेतलेलं आहे. जर काही स्मेल वगैरे येत असेल त्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असा ठरणार आहे. आता बघा, आपण हे काढल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे आपल्याला याचे सगळे रॅक वगैरे काढायचे. आता बघा, कोणत्या फ्रीजला रॅक जे असतात हे ग्लासचे असतात किंवा कशाला जे आहे वेगळ्या पद्धतीचे रॅक असतात. तर ग्लासचे स्पेशली असेल तर सांभाळून तुम्हाला हे काढायचं आहे आणि स्वच्छ करताना सुद्धा व्यवस्थित हाताळायचं आहे. कारण काच असल्यामुळे पाणी जर त्याला लागलं तर आपल्या हातातून सटकू शकतो. त्यामुळे आपण साफ करायला जाऊ फ्रीज आणि होईल भलतंच. तर आता तुम्ही बघू शकता मी सगळे रॅक वगैरे काढून घेतलेले आहे. आता त्याच सेम पद्धतीने फ्रीजवरती सुद्धा आता आपण ॲज अ स्टोरेज म्हणूनच ठेवत असतो. सो हे सुद्धा आपल्याला रिकामं करायचं आहे. आता डीप क्लीन करायचं आहे आपल्याला फ्रीज, त्यासाठी आपल्याला एक सोल्युशन बनवायचं आहे. सो चला आता ते सोल्युशन आपण बनवून घेऊया. सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे 1 चमचा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर याला बेकिंग पावडर घ्यायचं नाही. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इनोचा वापर केला तरीही चालेल, पण बेकिंग पावडर इकडे शक्यतोवर तुम्हाला टाळायचं आहे. आता आपण फ्रीज क्लीन करतोय त्यामुळे आपण व्हिनेगरचा सुद्धा वापर करत नाही आहोत, कारण व्हिनेगरने जे आहे ती फ्रीजची कोटिंग जी आहे ती निघत असते. त्यामुळे आपण इकडे बिलकुल व्हिनेगर घेत नाही आहोत. इकडे घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ, साधारणतः बेकिंग सोड्याच्या अर्ध घातलं तरी चालेल. त्यानंतर डिशवॉश लिक्विड इकडे घ्यायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर वॉशिंग पावडरचा वापर केला तरीही चालेल. तर 1 चमचा मी इकडे डिशवॉश लिक्विड घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. सो साधारणतः 2 ग्लास पाण्याचा वापर आपल्याला इकडे करायचा आहे. आणि हे कार्बा सोल्युशन आपलं तयार नाही झालं आहे अजून, त्यामध्ये आपल्याला एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे. आधी आपण हे सगळं सोल्युशन मिक्स करूयात. आणि याने माहिती आहे का, एकदम छान असा सुगंधसुद्धा येतो. जर फ्रीजमध्ये दुर्गंधी वगैरे सुटली असेल तर ते सुगंध जो आहे ह्या पाण्याने जो आहे तो पूर्ण दुर्गंधी निघून जाते आणि सुगंधित असं आपलं फ्रीज होतं आणि छान असा स्मेल येतो. आता आपण व्हिनेगर वापरलं नाही आहे, लिंबू वापरलं. का? कारण लिंबाच्याच याने आपण दुर्गंधी जी आहे ती यामधनं फ्रीजमधलं निघणार आहे. आणि दुसरी गोष्ट, लिंबाने खूप छान फ्रीज निघतं, त्यामुळे आपण इकडे अर्धा लिंबू घातलेला आहे. आता बघा, ते लिंबू जे आहे ते फेकून द्यायचं नाही, त्या सालीचा वापरसुद्धा आपल्याला करायचा आहे. सो आता हे जेव्हा तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये टाकणार आहात तर मी जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने बघा ते गाळून घ्यायचं आहे, कारण लिंबाचे जे आहे काही बिया वगैरे असेल तर ते नको यायला, किंवा छोटे छोटे बारीक कण जर असतील, आपण काही पावडर वगैरे त्यामध्ये टाकले आहेत ना, तर ते नको यायला म्हणून आपण हे गाळून घेतलेलं आहे सेपर साईड. नंतर तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये हे जे आहे ते टाकायचं आहे. हे सोल्युशन स्प्रे बॉटलने स्प्रे करायचं आहे.
बऱ्याचदा काय होतं, काही फ्रीजमध्ये सडलं वगैरे तरीसुद्धा दुर्गंधी येत असते, किंवा मग काही बिघाड झाला फ्रीजमध्ये तरीसुद्धा दुर्गंधी येत असते. मग अशा वेळेस तुम्ही ना फ्रीज डीप क्लीन केला पाहिजे. डीप क्लीन केल्यानंतर तरीही सुद्धा दुर्गंधी येत असेल तर मग अशा वेळेस तुम्ही टेक्निशियनला बोलून ते व्यवस्थित जे आहे बघायला पाहिजे की त्यामधनं नेमकं काय बिघाड झालेला आहे. त्याचबरोबर फ्रीजचा जो काही वरचा भाग असतो त्यावरती तुम्ही नेहमीकरिता जे आहे काही शीट वगैरे ठेवायला पाहिजे, किंवा याच्या कव्हरसुद्धा येतात. मी कव्हरचाच वापर करते. तर ते ठेवल्याने काय होतं, फ्रीजची वरची साईडवरती बिलकुल धूळ वगैरे येत नाही. काय जी धूळ बसायची ती त्या कपड्यावरती बसते आणि तो कपडा आपण नेहमी स्वच्छ करू शकतो. ही स्प्रे बॉटल मध्ये जे आपण सोल्युशन बनवलं, हे फ्रीजच्या चारही बाजूला टाकायचं आहे, आतून बाहेरून सगळीकडे टाकायचं आणि फ्रीजचं जे खाली स्टँड असतं तिथे सुद्धा टाकायचं आहे. नंतर तुम्हाला गरम पाणीच घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये जे आहे तुम्हाला कपडा भिजवून व्यवस्थितरित्या हे सगळं काही पुसून घ्यायचं आहे. आता हे करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की डाग हे निघत नाही आहेत, तर मग तिथे तुम्हाला जे आपण साल ठेवलं होतं ती घासायची आहे. त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि टूथब्रशचा वापर करायचा आहे, किंवा एकदम सॉफ्ट घासणीचा वापर करायचा आणि ते घासायचं आहे. पण जर तुम्ही दर 3 महिन्यातून असं क्लीन केलं तर डागही होत नाही. आणि दर महिन्याची कशा पद्धतीने तुम्ही क्लिनिंग करू शकता यावरती लवकरच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे जे काही गास्केट असतं, ज्याला आपण रबर म्हणूयात फ्रीजचं, तिथे सुद्धा ते सोल्युशन टाकायचं आणि त्याच्यामधून जे आहे तुम्हाला कपडा फिरवून घ्यायचा आहे. खूप घाण झालेला असेल तर हे रबर निघतं सुद्धा, तुम्ही हे व्यवस्थित काढून स्वच्छ करू शकता. आता बघा, अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हे साफ करून घ्यायचं आहे. आता फ्रीजमुळे आपल्याला साधारणतः लाईट बिलमध्ये काय प्रभाव पडू शकतो यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे. नसेल बघितलं तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देते. आणि कोणकोणत्या पद्धतीने आपण बर्फ जो आहे खूप साचला असेल तर तो कशा पद्धतीने वितळवायचा यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. फ्रीज रिलेटेड भरपूर अशा माहिती मी सांगितल्या आहेत. त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळेल. सेम पद्धतीने आपल्याला पूर्ण जे आहे ते पुसून घ्यायचं आहे. जेव्हाही तुम्ही डीप क्लीन करत आहात आणि हे फ्रीज जेव्हाही तुम्ही पुसत आहात तर सगळ्यात प्रथम आपण जेव्हा रॅक काढले आहे ना, तर ते रॅक काढल्यानंतर त्यावरती ना निरमाचं पाणी वगैरे टाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्यावरती जर काही डाग वगैरे पडले असेल ना तर ते निघून जातात. आणि नंतर लगेच फ्रीज पुसायला घ्यायचं आणि मग रॅक घासायचे. का तर ते समोर मी तुम्हाला सांगते. तर बघा, आपण काय केलेलं आहे की बघा, तो जो काही फ्रीजचा कॉर्नर असतो तिथे खूप घाण असते, ह्या रबरमध्ये घाण असते ना, तर ते व्यवस्थितरित्या साफ केलं आणि जी निघत नाही आहे तिथे आपण त्या लिंबाच्या सालीचा वापर केला आणि टूथब्रशचा वापर केला. आता आपण सगळं साफ करतोय, पण आपण एक गोष्ट नेहमी इग्नोर करतो, ती म्हणजे फ्रीजची बॅक साईड. तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही ब्रशने किंवा ओल्या कपड्याने हे पुसून घ्यायचं आहे. बाकी इथे घासत वगैरे बसायचं नाही. आणि खाली बघा, व्यवस्थितरित्या वायरिंग वगैरे असतं, तर ते वायरिंगला धक्का न लावता वरचं वर जे आहे तुम्हाला हे साफ करून घ्यायचं आहे. उगाच वायर वगैरे जे आहे इकडे तिकडे व्हायला नको म्हणून व्यवस्थितरित्या आणि हळुवारपणे जे आहे तुम्हाला हे साफ करायचं आहे. आता बघा, आपण सगळं काही साफ करून घेतलेलं आहे. फ्रीज सगळं पुसलं, यातली दुर्गंधी वगैरे सगळं गेली. याचे डोर आता तुम्हाला ओपनच ठेवायचे आहे. नंतर आपलं दुसरं काम येतं ते म्हणजे तुम्ही जर काही शीट वापरत असाल तर त्या धुणे आणि आपले जे काही बाकीचे हे ग्लास आहे किंवा फ्रीजरमधलं आपल्या जे रॅक असतात ते सगळं काही आपल्याला घासायचं आहे. यासाठी मी डिशवॉश लिक्विडचा वापर करते, त्याने खूप व्यवस्थितरित्या निघतं. आणि शक्यतोवर मी आधी जे आहे ग्लास चे जे रॅक आहे ते घासून घेते आणि ते उभे करते आणि व्यवस्थित करते, जेणेकरून ते पडले तर फुटणार नाही. आणि मग बाकीचे करते. सेम पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायचं आहे. बघा, मी उन्हामध्ये हे वाळवत ठेवलेलं आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या यामध्ये जे आहे याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळून जाईल. आता सगळ्यात मेन गोष्ट येते ती म्हणजे व्हॅसलिनची. आता मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, व्हॅसलिनचा वापर आपल्याला का करायचा आहे, तर काय करायचं आहे, टिश्यू पेपर घ्यायचा. टिश्यू पेपर नसेल तर मग नरम कपडा घेतला तरी चालेल आणि त्यावरती व्हॅसलिन लावायचं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल, बरं हे व्हॅसलिन आपण वापरतोय. चला मी तेच सांगते. तर तुम्हाला थोडंसं व्हॅसलिन यावरती लावून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे पूर्ण जे आहे ते फ्रीजला लावून घ्यायचं आहे. आता का लावायचं ते जाणून घेऊयात. बघा, फ्रीजवरती भरपूर धूळ साचते आणि कुठेतरी ती जर आपण व्यवस्थितरित्या क्लीन नाही केलं, कधी नाही भेटत टाईम, तर मग त्यावेळेस काय होतं, जर धूळ बसलेली असेल ना तर व्हॅसलिनची क्लिअर असल्यामुळे ती धूळ ना आपण पुसली ना तर अगदी अलगदरित्या पुसून जाते. अगदीच त्यावरती जे आहे अगदी चिकट अशी लेअर बिलकुल जमा होत नाही. जर तुम्ही व्हॅसलिनचा वापर केला ना, नक्की अशा पद्धतीने करा. नेक्स्ट टाईम तुम्हाला पुसायचं असलं तर गरम पाण्यात फक्त कपडा जर तुम्ही व्यवस्थितरित्या
पिळून घेतला आणि पुसलं ना तर व्यवस्थित निघतं. तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा. फ्रीजला नसेल करायची तर वरच्या बाजूला तर करा. तुम्ही समोर इफेक्ट बघू शकता किती क्लीन निघालेला आहे आणि व्हॅसलीनने एक लेअर फॉर्म होते. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो तुम्ही बघू शकता आपण एक घरच्या साहित्यात मॅजिकल सोल्युशन बनवलं आणि त्याने सगळं फ्रीज हे क्लीन केलं. आणि फ्रीज हा आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. फ्रीजशिवाय तर आपलं काहीच होत नाही आणि फ्रीज हा खरंच खूप उपयोगाची सुद्धा वस्तू आहे. त्यामुळे ती मेंटेन करणंही तेवढं गरजेचं आहे. त्यामुळे 3 महिन्यातून एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्हाला डीप क्लीन करायचं आहे. आता आपण रॅक धुतले तोपर्यंत हे व्यवस्थितरित्या सगळं वाळलेलं आहे. रॅकसुद्धा व्यवस्थित आपले जे आहे ते ड्राय झालेले आहेत. आता हे जिथल्या तिथे लावायचे आहे. तर जर तुम्ही ओलसरच रॅक यामध्ये ठेवलं तर तसं करू नका. तेच पाणी पुन्हा फ्रीजमध्ये पडेल आणि कुठेतरी मग पुन्हा ती साफसफाई. त्यापेक्षा व्यवस्थित ते वाळू द्या किंवा मग कपड्याने पुसा आणि मग लावा. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा टाईम आपल्याला डेडिकेटेड 30 ते 35 मिनटात हे होऊन जातं. आता बघा, खूप दिवस झाले मी व्यवस्थितरित्या साफ केलं नव्हतं. आता मी तुम्हाला एक वाटी दाखवली बघा. त्या वाटीमध्ये मी जे आहे मीठ ठेवलेलं आहे, जेणेकरून काही दुर्गंधी असेल तर ते मीठ ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये बिलकुल दुर्गंधीचा वास येत नाही. आता मी इकडे कंटेनर माझ्याकडे आहे. आता मी हे काही स्पेशली खरेदी केले असं नाही. ज्या भरण्या बघा, गुळाची भरणी वगैरे, त्या जर काही कंटेनर ते रिकामे झाले तर मी त्याचाच रियूज करते आहे. आणि मी कडधान्य हे जे आहे हे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्येच स्टोअर करते, कारण कडधान्य आणि डाळींना याला खूप कीड लागते. तर सगळं काही तुम्हाला आधी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला बटन सुरू करायचं. कारण आपण फ्रीजमध्ये ठेवणार, त्यामुळे फ्रीजचा दरवाजा ओपन करणार, बंद करणार, त्यामुळे पुन्हा जास्त जी आहे ती एनर्जी फ्रीजला घ्यावी लागणार. त्यापेक्षा आधी सगळं सेट करायचं. बघा, मी कंटेनरमध्ये व्यवस्थित भरलेलं आहे आणि फ्रीज असं डीप क्लीन केलं ना तर अगदी पांढऱ्या शुभ्र निघतं. सगळी दुर्गंधी जाते, स्वच्छता राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गनाईजसुद्धा आपलं फ्रीज राहतं. आणि नेहमीच जर तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलं, महिन्याला जर थोडीफार क्लिनिंग केली आणि रोज जर फ्रीजमधून कपडा फिरवला तर फ्रीज हे व्यवस्थित क्लीन राहतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार. काही शंका असतील कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप आभार.